शेतकरी बंधू नमस्कार। आज दिनांक 22/2/2024ला जे लोडिंग चाललेलं आहे हे धारवाड म्हणजे कर्नाटकसाठी। आता जे रक्तचंदन म्हणतो आपण, पहिली गोष्ट हा मेडिसिन प्लांट आहे। आता ही जी व्हिडिओमध्ये पाहतोय रोपं, ही आपली 3 वर्षाची रोपं आहेत। तत्पूर्वी शेतकरी बंधूंचे ह्या चॅनलवरती सहर्ष स्वागत। आज जी आपण माहिती घेणार आहे, रक्तचंदन 3 वर्षाचं जे लोडिंग होणार आहे, लहान रोपापासून आपण तयार झाडाची ही सर्व ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कारण ही महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे। शासनमान्य नर्सरी, 1982ची नर्सरी। आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व तयार फळझाडे मिळतात। तर आता रक्तचंदन म्हटलं तर शेतकरी बंधू याची लागवड असते 10 बाय 10 फुटावरती। पहिली गोष्ट याला होस्ट प्लांट लावायची गरज नाही, कारण हे स्वतः तयार करतं। सफेद चंदनामध्ये जे ओढ्या गाठाला बघतो आपण, ते सफेद चंदन जे परोपजीवी असतं, दुसऱ्या झाडाच्या मुळीवरती वाढत असतं, असं हे पांढरे चंदन। आणि ह्यातील हे जे रक्तचंदन आहे, हे रक्तचंदन जर म्हटलं तर हिची लागवड आपण 10 बाय 10 वरती करून, पहिली गोष्ट हा जो प्लांट आहे म्हणजे रक्तचंदन हा मेडिसिन प्लांट आहे। ह्याच्यापासून आपण शुगर बीपीच्या गोळ्या, विको टर्मरिक, त्याचबरोबर औषधी ह्याच्यामध्ये जास्त वापर होणार आहे। आणि त्याचबरोबर ह्याच्या लाकडापासून जे आपल्याला घरातील देवार असेल, त्याचबरोबर डायनिंग टेबल असेल, बेड असेल, अशा वस्तू जर बनवल्या तर त्या वस्तूचं आयुष्यमान हे कमीत कमी 150 वर्ष असणार असं हे झाड म्हणजे रक्तचंदन। पहिली गोष्ट, आता रक्तचंदन जर म्हटलं तर ह्याचा खोडाचा वापर हा पूर्ण पावडरसाठी होतो। आणि फांद्याच्या ज्या साईड फांद्या असतात ती जी पावडर असते, ती जी म्हणजे फांदीचा भाग, तिची आपण रक्तचंदनाची बावली तयार होते। जिथं आपल्याला शरीराला इजा मुक्कामार लागलेला असतो, त्या ठिकाणी आपण ही रक्तचंदनाची बावली फांदीपासून तयार होत असते। फांदी म्हटलं तर अशा प्रकारचे ह्या फांदीचा वापर होतो। बघू शकतो आपण, आता जरा झाड घासलं तर पूर्ण इथे रक्तासारखं लाल झालेलं आहे। तर हे जे रक्तचंदन आहे हे 2016-17मध्ये जो GR निघाला, त्यामध्ये ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणून नोंद झाल्यामुळे या पिकाला टॅक्स किंवा कर बसत नाही। आणि उत्पादनाचा बेस जर बघितला तर एक झाड आपल्याला साधारण 12 ते 15 वर्षामध्ये झाड आपल्याला तोडायला येतं। तर 12 ते 15 वर्षामध्ये ह्या झाडाचं जे पूर्ण वजन जर बघितलं तर ते आपल्याला 25 ते 30 किलो वजन होतं। आणि ज्या साईड फांद्या असतात, बघू शकतो ह्या साईड फांद्या, ह्या साईडच्या फांद्या असतात, ही जी रक्तचंदनाची बावली तयार होणार। तर आता गव्हर्नमेंटनं 2016-17मध्ये जे GR काढला आहे, आता GR काढला आहे म्हणजे वाढती लोकसंख्या आहे, त्याचबरोबर औषधी प्लांट असल्यामुळे, जिचा वापर पूर्णपणे औषधामध्ये होत असल्यामुळे आपल्याला जे झाडापासून जो आता हा गाभा असतो, या गाभ्यापासून जे आपल्याला रक्तचंदनाची जी पावडर तयार होते, ह्याच्यामध्ये जर मेडिसिन प्लांटमध्ये जर बघितलं तर किलोचा भाव हा 7,000 रुपये किलो गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला आहे। वाढत्या लोकसंख्येनुसार प्रत्येक वर्षी 100-200 रुपयानं ह्याचं किलो मागे दर वाढत जाणार। आणि आपण ज्यावेळी झाड विक्रीला काढणार त्यावेळी ते सरासरी 7,000च्या जागी आपल्याला 9,000पर्यंत पण दर भेटू शकतो। तर सरासरी आपल्याला एक झाड 25 ते 30 किलो जे आपल्याला गाभा मिळतो, म्हणजे त्या लाकडापासून जे वजन भुकटी तयार होते, पावडर तयार होते, तिचं वजन आपल्याला सरासरी 25 ते 30 किलो मिळतं। गव्हर्नमेंटनं 7,000 रुपये किलोचा भाव दिलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर किलोमध्ये 7,000 रुपये जरी दर पकडला तरी आपल्याला 30 किलोचे साधारण 2,10,000 रुपये, एकरामध्ये आपल्याला 450 रुपये लागतात 10 बाय 10 वरती। आणि मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे आंतरपिके घेता येतात। आज जे लोडिंग चाललं आहे हे धारवाडसाठी लोडिंग, अशा प्रकारची जी रोपं येतात, ही जर रोपं म्हटलं तर ही 3 वर्षाची आहे, तिची किंमत 350 रुपये असते। लहान रोप जर घेतलं तर 45 रुपयाला आहे। सफेद चंदन घ्या, रक्तचंदन घ्या। 2 वर्षाचं रोप घेतलं तर 3 किलोच्या बॅगमध्ये 2.5-3 फूट उंची। आणि 3 वर्षाचं रोप जर घेतलं तर 350 रुपये। 2 वर्षाच्या रोपाची किंमत 150, 4 वर्षाच्या रोपाची किंमत 1200 रुपये, 25 किलोची बॅग। आणि 5 वर्षाचं जे रोप आहे तिची किंमत 2,000 रुपये, 60 किलोची बॅग। आता हे रक्तचंदन जशी शेतकऱ्याची मागणी असते त्याप्रमाणे आपण रोपं त्यांना वयानुसार देत असतो। आजचं लोडिंग हे 500 रोपांचं आहे, म्हणजे 1.25 एकर क्षेत्रासाठी हे लोडिंग चाललेलं आहे। आता ह्यामध्ये जर रक्तचंदन म्हटलं तर हे
स्वतःच्यानं स्वतः तयार करत असल्यामुळे 10 फुटामध्ये आपण शेतकरी बंधू आंतरपिकं काहीही घेऊ शकतो. कारण ही जर रोपं म्हटलं तर याला होस्ट लावायची गरज नाही. सफेद चंदन म्हटलं तर आपल्याला 10 ते 12 वर्ष तयार होतं, रक्तचंदन 12 ते 15 वर्षामध्ये. आता ही स्वतः आपण रोपं तयार करत असल्यामुळे बघू शकतो आपण. आता ही जी रोपं आहे तिचं खोड पण बघू शकतो. अशा प्रकारची जी रोपं आहेत ही आपल्याला साधारण खड्डा घेऊन 1.5 बाय 1.5 वरती फुटाचा खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत, निंबळ पेंट, थेंबे टाकून ही रोपं लावायची आहेत. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 12-100ची आळवणी द्यायची आहे. आता उत्पादनाचा जो भाग बघत आलो आपण तो साधारण एक झाड आपल्याला 2 लाख ते 2,10,000 पर्यंत आजच्या बाजारभावानुसार जातं. आता रक्तचंदन जर म्हटलं तर हे रक्तचंदन मेडिसिन प्लांट आहे. अलीकडेच हिची जाहिरात पुष्पा पिक्चरमध्ये झाल्यामुळं लोकांना रक्तचंदनचं थोडं लक्षात आलं की महत्त्व काय असतं. कारण रक्तचंदनपासून जर म्हटलं मेडिसिन असेल, त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनामध्ये विको टर्मरिक असेल, अशाच या कंपन्या हे करत असतात. आता आपल्याकडे बरेच असे क्लायंट आहेत की रक्तचंदन घेणारे, कारण ह्याच्यामध्ये बरेच आता एक्सपोर्टला पण आपल्याला काही अडचण नाही. आणि चंदन रितसर लागवड केल्यानंतर आपल्याला तोडण्यासाठी फॉरेस्टची पण गरज लागत नाही. आणि जंगली झाड असल्यामुळे ह्याला जास्त पाण्याची गरज नाही. जंगली झाड आहे हे झाड. उंची वाढत असताना सरासरी फांदी प्लस उंची, त्यामुळे खोड तयार चांगलं होत असतं. आता ही रोपं आपल्याला शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर ऑल महाराष्ट्र ही बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच येतात. त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे शासनमान्य नर्सरी आहे. आपल्याला अनुदान घेता येतं. भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना, नाना देशमुख योजना, अशा सर्व प्रकारच्या शासकीय योजनेमध्ये आपल्याला हे अनुदान घेता येतं. जंगली झाड म्हणून आपण ह्याच्यावरती अनुदान घेऊ शकतो. तर हे रक्तचंदन जे आहे हे जर आपण 10 फुटावरती लावलं तर मध्ये 6 फुटांना ट्रॅक्टरनं मशागत केली तरी चालते. त्याचबरोबर आंतरपिकं जर घेतली तर आपल्याला दुहेरी फायदा होणार आहे. आणि रक्तचंदनला पाण्याची गरज कमी असते कारण जंगली झाड आहे ती. आता ही जे लागवड केल्यानंतर आपल्याला होस्ट प्लांट लावायला लागत नाही, त्यामुळे जमीन आपली एका पिकासाठी अडकून राहत नाही. सफेद चंदनाला आपण होस्ट म्हणून कडुलिंब, मिल्याटोबिया, महोगनी अशा प्रकारे झाडं लावत असतो. तूर, मका. तर ह्याच्यामध्ये ही लावायची गरज नाही. आता 3 वर्षाचं रोप, 5 फूट उंचीचं रोप येते आणि चांगलं खोड शेड झालेलं रोप येते. तर ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच. आता धारवाडचे जे बिझनेसमॅन व्यक्ती आहे, आता धारवाडमध्ये पण आपण DIG कपटकर सर म्हणून आहेत, पोलीसमधील जे अधिकारी आहेत, तिने 3 वर्षापूर्वी माझ्याकडून ही प्लॅन्ट घेतलेले आहेत. आज त्या रोपाची उंची 20 फुटापर्यंत झालेली आहे. दांडेलीमध्ये प्लॅन्ट डेव्हलप केलेला आहे. तर त्यांचं बघून त्यांचे मित्रमंडळी जे आहेत त्यांनी ही रोपाची ऑर्डर केलेली आहे. तर हुबळीसाठी जे आपण अशा प्रकारचे लोडिंग करतो आहे, तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंना घर बसल्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. कारण रोपं खात्रीशीर सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, त्याचबरोबर बाग डेव्हलप होऊन जाते. कारण शेतकरी बंधूंना लागवडीपासून नियोजन तसेच बाजारपेठेपर्यंत सर्व मार्गदर्शन केलं जातं. बघू शकतो आपण 3 वर्षाच्या रोपाचं खोड कसं डेव्हलप होत चाललेलं आहे. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. कारण आपल्याकडे अशी 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात. त्याचबरोबर बुकिंगनंतर रोपं महाराष्ट्रभर घरपोच मिळतात. यामध्ये लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन मिळाल्यामुळे रोपाची मर होत नाही. आता बघू शकतो ह्या झाडाचा शेंडा कट झालेला, तर ह्यातून रक्तासारखं अशा प्रकारचे हे ओरिजिनल रक्तचंदन हे आपल्याला लगेच लक्षात येते. फांदी जरा घासली तरी त्यातून आपल्याला रक्तासारखा जो भाग लाल होतो अशा प्रकारे. तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करणं, त्याचबरोबर लाईक करणं, शेअर करणं, त्यामुळे आपल्याला घर बसल्याचे व्हिडिओ पाहता येतील. लागवडीपासून सर्व मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळेल आणि बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतील. आता ज्यावेळी आपण एका झाडाचे 2 लाख रुपये जरी उत्पादन पकडलं तर कमीत कमी आपल्या एकरामध्ये 450 रोपं लागतात. शेतकरी बंधू 8 ते 9 कोटी रुपये जे उत्पादन म्हणतो आपण ते आपल्याला ह्या रक्तचंदनातून घेता येतं. कारण आता याला
गव्हर्मेंटचे बाकीच्या ज्या परवानगी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या रीतसर गव्हर्मेंटनंच बंद केलेल्या आहेत. तुम्ही शेतकरी बंधूंनी फक्त सातबाराला नोंद करायची आहे आणि त्यानंतर जे घेणारे व्यापारी आहेत ते आपल्या बांधापर्यंत येतात. जर आपण रक्तचंदनाची लागवड करून रीतसर पेपरला नुसती ॲड केली, लागवड केल्यानंतर नोंद केल्यानंतर तर व्यापारी आपल्यापर्यंत येतात. आपण व्यापाऱ्यापर्यंत जायची गरज नाही. तर अशा प्रकारे सर्व लागवडीपासून बाजारपेठेपर्यंत सर्व माहिती या चॅनलवरती आहे. त्याचबरोबर खात्रीशीर रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि आता हे लोडिंग करायचं असल्यामुळे पाणी अशा प्रकारे मारलं जातं उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे. आणि शेतकरी बंधू आपल्या रोपांची लागवड 12 महिने चालू असते. रक्तचंदन पानाचा पण आकार, कारण बरेच आंध्रवाली लोक रक्तचंदन म्हणून शेतकरी बंधूंना इतर झाडं देतात आणि रक्तचंदन सांगतात. तर आपण पानावरून पण हे झाड ओळखू शकतो. लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, उत्पादन, त्याचबरोबर बाजारपेठ ह्या सर्व गोष्टी आपल्याला या चॅनलवरती पाहता येतील. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रमंडळींना पण असे व्हिडिओ पाहण्यासाठी. आता हे 350 रुपयाला जे रोप आहे हे जमिनीत लागली की पुढच्या वर्षी 20 फुटापर्यंत रोप जाते. आता ज्या भागामध्ये आपली रोपं लागलेली आहेत त्याच भागामध्ये जे कस्टमर आपले कंटिन्यू त्यांचेच मित्रमंडळी, पै पाहुणे असे कस्टमर होत असतात. आता जी बाग मी 3 वर्षापूर्वी दिली ती झाडं चांगली डेव्हलप झाल्यामुळे त्या अधिकाऱ्यापासून आपल्याला दुसरे कस्टमर मिळत जातात. आपली माउथ पब्लिसिटीवरती जास्त मार्केटिंग स्टेज आहे, आपली ॲड कुठेही नसते. तर ह्या गोष्टीसाठी आपण, आणि हा जो चॅनल आहे हा शेतकरी बंधूंचा चॅनल आहे, त्यामुळे आपल्याला असे लागवडीपासून रोपांचे सर्व व्हिडिओ आपल्याला मिळत असतात, सर्व फळझाडांचे. आणि आपल्याकडे 5 वर्षापर्यंत जी झाडं तयार आहेत त्यामध्ये ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे, कॅनॉल, धरणात, विमानतळात जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळझाडे पण आहेत. म्हणजे त्या जमिनीचा मोबदला किंमत वाढत जाते, झाडाची पण नुकसान भरपाई मिळत जाते. तर आपण चिंच असेल, ज्या त्या भागानुसार चिंच, रक्तचंदन, तसेच आंबा अशी सर्व झाडं आपण लावू शकतो. अधिक माहितीसाठी आपल्याला नंबर दिलेलाच असतो. तर आपण चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे. आपल्या लिंक इतर मित्रमंडळींना पाठवून म्हणजे त्यांना पण आपल्या झाडाबद्दल माहिती, त्याचबरोबर बाजारपेठेपर्यंत सर्व नियोजन मिळत जाईल. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला दिवस शुभ असो.